नवी मुंबई महानगरपालिकेच्या 11 मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीदरम्यान भाजपचे नेरूळ विभागातील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयाशी संबंधित प्रश्न व समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांच्याच पक्षाचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक सागर नाईक यांनी थांबवले आणि खाली बसण्यास सांगितल्याचा प्रकार घडला आहे। म्हणजे प्रभाग मध्ये मीनाताई हॉस्पिटल विषय स्थायी समितीचा विषय नाहीये स्थायी समितीचा विषय नाही। आज नाही माझी विनंती आहे पाहिजे सभापतींना अजेंडावरील विषय सोडून कुठल्याच विषय चर्चेला घ्यायचे नाही। काय बोलायला तर संधी घ्यायच्या नाही घ्यायच्या नंतर या बैठकीत ज्यावेळी महापालिका सेवा विनियम नियमावली संदर्भात चर्चा सुरू असताना नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी मीनाताई ठाकरे रुग्णालयातील काही अडचणींबाबत आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचवेळी सागर नाईक यांनी त्यांना बोलण्यापासून रोखत बसण्यास सांगितले। तर महापालिकेच्या बैठकीत एखाद्या नगरसेवकाला नागरिकांच्या प्रश्नांबाबत आपले मत मांडण्यापासून रोखणे ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असल्याची चर्चा आता महापालिकेच्या प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेषतः हा प्रकार सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्येच घडल्यामुळे त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।